पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या मोठ्या घरफोडीचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे। अजमेर शरीफ येथे गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरातून चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण 17,51,038 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता। सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 24 तासात आरोपी हिमांशु लोखंडे आणि विवेक घोटे यांना अटक केली। तसेच एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले। आरोपींकडून चोरीच्या रकमेपैकी 2,48,500 रुपये, चोरीसाठी वापरलेली सुझुकी बर्गमन दुचाकी आणि लोखंडी कटर असा एकूण 3,28,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। प्रकरणातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे। पाचपावली पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली। 20 तारखेची घटना आहे। 20 तारखेला गुन्हा दाखल आहे यात घरफोडीचा। जे फिर्यादी आहे ते बाहेरगावी गेले होते। आरोपीने बाथरूमच्या खिडकीमधून आत प्रवेश केला आणि सोन्याचे दागिने आणि कॅश असे मिळून एकूण 17 लाखाचे मुद्देमाल त्याने चोरून नेला। गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास केला आणि तपास पथकाने आतापर्यंत यात 3 आरोपी, ज्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि जे 2 आरोपी आहेत मेजर, एक हिमांशु लोखंडे आणि विवेक धोटे, असे 2 आरोपी अटक केलेले आहे आणि त्यांच्याकडून 2,48,000 रोख रक्कम आणि एक 2 व्हीलर TVS कंपनीची असा एकूण जवळपास 3.5 लाखाचा मुद्देमाल आतापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे। पुढील तपास सुरू आहे।